नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पोहे बनवायचे आहेत। तर त्यासाठी इथे पोहे चाळून घ्यायचे आहे। सुरुवातीला पोहे इथे चाळून झालेले आहेत। आता स्वच्छ असे हे धुवून घ्यायचे आहेत। हे पाणी टाकून द्यायचं आहे। पोहे इथे 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याला लागलेली जी धूळ आहे आणि जो वास असतो तो निघून जातो आणि पोहे पण मऊ असे भिजले जातात। इथे पाणी हे काढून टाकलेलं आहे। कढईमध्ये आता तेल घालायचं आहे। आता मी इथे 2.5 पळ्या हे तेल घालणार आहे। तेल हे थोडंसं असं हलवून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला मोहरी घालायची आहे, नंतर जिरे, त्यानंतर कापलेला कांदा, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, आणि यामध्ये ती लाल मिरची घालायची आहे। आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। एकदा हलवून झालं की यामध्ये घालायची आहे बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला कोबी, आणि हेही यामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचे आहे आवडीनुसार शेंगदाणे। तुम्हाला जर आवडत नसतील शेंगदाणे तर स्किप करू शकता, किंवा जर कडक शेंगदाणे तुम्हाला पाहिजे असतील तर सुरुवातीलाच तळून पोह्यामध्ये काढून घ्यायचे। शेंगदाणे जर नंतर घातले तर थोडेसे ओलसर आणि कच्चे असे लागतात, त्याची पण चव खूप छान येते। आता हे परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 टोमॅटो। कांदा परतेपर्यंत हे सर्व पोहे आता मोकळे करून घ्यायचे आहेत। चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे आणि परतवून घ्यायचं आहे। आता हे परतवून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे पाऊण चमचा हळद। हळद थोडीशी जास्त घालायची आहे, म्हणजे पोहे पांढरे राहणार नाही, मस्त असे पिवळे होतील। इथे सर्व गोष्टी या छान परतून झालेल्या आहेत आणि आता यामध्ये पोहे घालायचे आहेत। गॅस हा आता बारीक करायचा आहे आणि व्यवस्थित पोहे हलवून घ्यायचे आहेत। तर यामध्ये घालायची आहे कोथिंबीर। आता थोडीशी साखर घालायची आहे चवीनुसार, आवडत असेल तर टाका, पण साखर घातल्यामुळे पोह्याला चव अशी छान येते। चव घेऊन पाहिजे आहे, जर थोडेसे आळणी वाटत असतील तर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे थोडंसं किसलेलं खोबरं, सुकं खोबरं घातलेलं आहे, आणि व्यवस्थित असे हे वाफाळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशी वाफ त्याला आली पाहिजे। इथे पाहू शकता तुम्ही, एकदम छान असे हे पोहे परतवून झालेले आहेत आणि रंगही त्याचा खूप छान आलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही, हे पहा, मस्त असे मऊ लुसलुशीत झालेले आहेत। या प्रकारे पोहे नक्की करून बघा। यामध्ये तुम्ही हिरवा वाटाण्याचाही वापर करू शकता, किंवा थोडेसे स्वीट कॉर्नचाही इथे वापर करू शकता। खूप छान असे हे होतात।
हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.